Hi guys, I'm come with. I'm Ashok Patil. Okay, Mr. Ashok, can you tell me about yourself? Uh, I am Ashok Patil from Hadapsar. I am professionally engineer. ओके यू आर द इंजिनियर. तर मला प्रश्न विचारायचा आहे की पुण्याबद्दल तुम्हाला काय आवडतं? जर कुठला नवीन माणूस पुण्यामध्ये येत असला तर त्याला तुम्ही काय रिकमेंड करणार फिरण्याच्या जागा, फूडमध्ये? पुण्याचं सगळ्यात चांगलं गोष्ट माझी आवडते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथलं वेदर. जे आपण भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तर एक एक्स्ट्रीम गोष्टी बघायला मिळतात वेदरच्या. पण पुण्यामध्ये तुम्हाला 12ही महिने आता हा एक एप्रिल मेचा एक थोडासा एक 15 दिवसाचा काळ सोडला तर ऑल वेदर इज तुम्हाला असं काही वेगळं काही करायला लागत नाही. वेगळं AC लागत नाही, वेगळे ब्लँकेट्स लागत नाहीत, वेगळे कपडे लागत नाहीत. तुम्हाला सगळ्या सीझन्समध्ये तुम्हाला एन्जॉय करू शकताय. अच्छा. आणि सगळ्यात चांगला मला पुण्यातला सीझन आवडतो तो म्हणजे पावसाळा. इथले जे काही आपल्या सह्याद्रीच्या रांगा इथं लाभलेल्या आहेत आणि तिथलं जे काही पावसाचं वातावरण असतं ते सगळ्यांनी प्रत्येकाने एन्जॉय केलं पाहिजे. असं माझं सगळ्यांनाच हे असतं, अच्छा. सांगणं असतं. तर मला एक प्रश्न विचारायचा, मराठी लोकांना इंग्लिश बोलण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो? काय वाटतं तुम्हाला? आणि सॉल्व्ह कसा केला पाहिजे तो? प्रॉब्लेम म्हणजे आपण आपल्या मराठीचं एक व्याकरण वेगळं आहे आणि इंग्लिशचं व्याकरण वेगळं आहे. आपल्या इथे जो क्रियापद आहे आपलं ते शेवटी असतं आणि इंग्रजीमध्ये जे वर्ब येतं ते इन बिटवीन येतं. तर ह्याच्यामुळं बऱ्याच वेळा आपण मराठीमध्ये जो विचार करतो तो इंग्लिशमध्ये व्यक्त करताना आपल्याला सुरुवातीला हा प्रॉब्लेम येतो. तर ह्याच्यावरती एकदा आपण जर हे केलं आणि जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला कधी म्हणजे बऱ्याच कॉलेजमध्ये किंवा आपल्या जुन्या शाळेमध्ये शिकवल्या जात नव्हत्या. आता नवीन मुलांना ते बऱ्यापैकी चांगले हे असतात. म्हणजे की हॅज कधी वापरायचं, डीड कधी वापरायचं, डू कधी वापरायचं किंवा वूड कधी वापरायचं, विल कधी वापरायचं, शाल कधी वापरायचं. तर ह्या गोष्टी थोड्याशा एक जुजबी गोष्टी आहेत ज्या थोड्याशा प्रॅक्टिसनंतर येऊ शकतात किंवा तुम्ही ते थोडंसं अभ्यास केला तर ही गोष्ट फक्त आहे. बाकी तसं काही वेगळं नाही आहे. बाकी तुम्ही कितीही तुमचा शब्दसंग्रह वाढवला तरी तो थोडा अपुराच असतो. अच्छा. पण विथ बेसिक तुम्हाला जे काही वर्ब्स असतील किंवा हे असतील ते तुम्हाला माहीत झाले की तुम्ही यू कॅन एक्सप्रेस युअर अच्छा. आता तुमचं वय काय आहे? 45. ठीक आहे. तुमचं जर वय 20 असतं फॉर एक्झाम्पल, आत्ता माझं वय 20 आहे, तर तुम्ही मला फायनान्सबद्दल काय ॲडवाईस दिले असते? फायनान्सबद्दल मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकानं आपलं म्हणजे जे जगामध्ये जी काही संकल्पना आहे की एक माणूस श्रीमंत आणि गरीब. तर माझ्या मते असं काही नसतं की कोणी गरीब आणि कोणी श्रीमंत. जो कोणी ज्याच्या बेसिक गरजा जो काही भागवतो तेवढं जर त्याला इन्कम असेल त्यावरती जो कोणी 5,000 कमवत असेल, 10,000 कमवत असेल, इट डझंट मॅटर की त्या किती वरती कमवतो. आफ्टर ऑल सगळ्यांची लाईफ सायकल ही सेमच असते. तुम्ही एखादा 50,000चा माणूस कमवणारा बघितला आणि एखादा 4,00,000 रुपये पगारवाला बघितला किंवा 10,00,000 रुपये पगार. ऑलमोस्ट एखादा माणूस काही मारुती 800 वापरत असेल, एखादा अजून एखादा 10-15 लाखाची गाडी वापरत असेल, एखादा 50-40 लाखाची गाडी वापरत असेल. पण आफ्टर ऑल सगळ्यांचं राहणीमान हे बऱ्यापैकी सेमच असतं. त्यामुळं प्रत्येकानं थोडंसं आपलं आर्थिक नियोजन केलं पाहिजे की आपल्या आहे त्या ह्याच्यामध्ये कसं आपण करू शकतो. आणि त्या म्हणजे आहे त्या ह्याच्यामध्ये आपण जर का आपल्या गरजा भागवून जर थोडंफार शिल्लक ठेवले पैसे तर आपण वी कॅन लिव्ह ॲज म्हणजे रिच पर्सन म्हणू शकतो किंवा हे करू शकतो. तर हे आपलं थोडंसं आपण आपलं हे करून घेतलं पाहिजे, स्वतःशी गणित मांडून घेतलं पाहिजे. तर ते एकदा केलं तुम्ही की तुम्हाला आणि थोडंसं सेविंग करून तुम्ही ते कसं त्याला सेविंगला अजून तुम्ही मॅक्झिमाइज करू शकताय. म्हणजे तुमचे जे काही थोडेफार खर्च आहेत म्हणजे माझं एक अजून एक काय असतं की जर तुम्ही तुमच्या 3 गरजा जर तुम्ही तुमच्या मिनिमाइज केल्या. एक म्हणजे तुमचं घराचं स्वप्न. घराचं. हे घराचं स्वप्न तुम्ही 1 BHK घ्या, 2 BHK घ्या, 3 BHK घ्या, 4 BHK घ्या. पण तुमच्या एक ते तुम्ही जर लिमिट केलं तुमचं
तुमचं तुमचं जे काही घरावरती होणारा खर्च आहे तो तुम्ही तुमच्या पगाराच्या किंवा इन्कमच्या तुम्ही 30-40% पर्यंत लिमिट केला तर तुमच्या बऱ्यापैकी तुमच्याकडे अमाऊंट ही बाकीच्या कामासाठी शिल्लक राहू शकते. हां म्हणजे तुमच्याकडे अगदी तुमचे 1 लाख पगार आहे आणि तुम्ही 70,000 हेवालं हप्तेवालं घर घेतलं तर तुम्ही कितीही कमवलं तरी तुम्ही 3 लाख मिळवले आणि तुम्ही 2 लाखवाल्या जर इन्व्हेस्टमेंट ह्यातच केली घरामध्येच केली तर तुम्ही अगेन यू कम टू अ नॉर्मल लाईफ. तर ते तुम्ही एक तुमचं हे बांधलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे सोनं किंवा ह्या अशा गोष्टी जे काही मोठे खर्च आहेत ते तुम्ही म्हणजे प्रत्येकानं आपापलं सांभाळलं पाहिजे की बाबा किती आपल्याला गरज आहे खरंच ह्या पैशाची सोन्याची किंवा ह्याच्यावरती. आणि तिसरी गोष्ट आहे तुमच्या जे काही गाडी किंवा ह्या जे खर्च आहेत कारण की गाडीवरती होणारा खर्च हा कधी पण तुमचा तो कधी वाढत नसतो. तो ॲज गुड ॲज तो कधी तुम्ही 10 लाखाची गाडी घेतली 15 लाखाची घेतली तर दुसऱ्या वर्षी ते डिप्रिशिएट होऊन कमीच होत असते त्याची किंमत. तर तो एक खर्च तुम्ही जर कमी केलात हे मोठे 3-4 खर्च तुम्ही आणि एक चौथा खर्च म्हणजे तुमच्या इव्हेंट्सवरती होणारे खर्च म्हणजे काय लग्न असेल किंवा वाढदिवस असतील किंवा अजून काही जे काही असे मोठे मोठे जे खर्च आहेत ते फक्त तुम्ही लिमिट केले तर तुम्ही बाकीच्या खर्चावरती तुम्हाला एवढे बंधन घालायला लागत नाही की तुम्ही काय कपडे घेतले पाहिजेत किंवा काय हे केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ह्यावरती काही पैसा खर्च करून काही संपत नाही आपला पैसा. पण तुम्ही जर हे असे अनवायफाय खर्च केले की तुम्ही एक 10,000च्या फोनच्या ऐवजी की मला 50,000चाच फोन पाहिजे लाखाचाच फोन पाहिजे किंवा मला नाही 4 लाखाची गाडी नको मला 50-30-20 लाखाची गाडी पाहिजे किंवा असं किंवा घर माझं 4 BHK असलं पाहिजे 3 BHK असलं पाहिजे बंगलोज असला पाहिजे. हे तुम्ही फक्त हे मोठे मोठे 4 खर्च तुम्ही कमी केले तर तुमच्या बाकीच्या खर्चावर तुम्हाला एवढं कंट्रोल ठेवायची गरज नाही आहे. आणि यू कॅन एन्जॉय युअर लाईफ ॲज अ रेग्युलर विदाउट एनी टेन्शन. आणि आता 2च प्रश्न विचारतो ॲक्च्युलीमध्ये ते म्हणजे माझं वय 20 आहे त्याच्यामध्ये रिस्क घेणं किती इम्पॉर्टंट आहे आणि दुसरा माझा लास्टचा प्रश्न असा आहे ते म्हणजे तुमच्या लाईफमधला सगळ्यात मोठं रिग्रेट काय? रिस्क ही माणसाने घेतलीच पाहिजे पण कुठल्या बाबतीत रिस्क घेतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे रिस्क म्हणजे तुमच्या 20 वर्षाच्या माणसानं एखादी गोष्ट एज्युकेशनच्या बाबतीत रिस्क असेल एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन जॉब करण्याची रिस्क असेल जॉब बदलण्याची रिस्क असेल किंवा ह्या अशा रिस्क घेतल्याच पाहिजेत. पण म्हणून रिस्क घ्यायची म्हणून काय कुठे इन्व्हेस्टमेंटची रिस्क घेणं इन्व्हेस्टमेंट म्हणजे असं एखादं मी मोठं खूप घर घेईन आणि नंतर त्याचं हे होईल अशा रिस्क नकोत. म्हणजे ह्या कॅल्क्युलेटेड म्हणजे म्हणजे हे तुमच्या जे काही तुम्हाला पुढे आयुष्यात तुम्हाला ज्या काही कामाला येणाऱ्या रिस्क आहेत दॅट यू शुड टेक आणि त्यातून तुम्हाला म्हणजे इट विल बेनिफिट यू. आणि फ्रेंड सर्कल कसा असायला पाहिजे? फ्रेंड सर्कल्स मी तसं काही कोणाला मानत नाही की कोणी वाईट असतो किंवा कोणी चांगला असतो. इट्स तुम्ही तुमच्यावरती आहे की तुम्ही त्याच्यातल्या काय गोष्टी घेताय. तुमच्याकडे प्रत्येक प्रकारचे लोक तुमच्याकडे कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत. तुमच्याकडे प्रत्येक माणसाकडं काय शिकण्यासारखं काय ते असतं आणि जर तुम्ही सगळ्यांनी चांगलं वागलात तर दे विल ऑल्सो हेल्प यू. ओके. म्हणजे आज आपण जर बघितला एखादा गुन्हेगार म्हणजे जो जगाच्या दुनियेमध्ये एकदम वाईट माणूस असतो किंवा एखादा काय नशा करत असतो किंवा अजून काय असेल पण त्याचे पण काही बरेचसे चांगले फ्रेंड सर्कल असतात आणि त्याच्यासाठी पण तो बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करत असतो. म्हणजे सांगायचं एवढंच की माणूस कुठला वाईट नसतो किंवा चांगला नसतो. आपण त्याच्यात ठरवायचं असतं की आपल्याला काय किती गोष्टी घ्यायच्या आहेत आणि काय नाही ते आणि सगळ्यांच्या पेक्षा आपण चांगलं वागलं पाहिजे. कुठले सगळ्या धर्मांचे लोक असतील किंवा सगळ्या विचारांचे लोक असतील. थँक्यू खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. काय विचित्र वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये? नाही काही नाही ना आपण असेच प्रश्न विचारतो बेसिक बघा काय असे तुम्हाला खूप व्हिडिओ आणणार आहे त्याच्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आय होप हा एक 20 वर्षाचा नाहीतर 25 वर्षाचा कुठल्या ना कुठल्या एज ग्रुपच्या मुलीला मदत करेल हा व्हिडिओ. येस सगळ्यांनाच हेल्प करू शकतो ज्यांनी कोणाला विचार पडतील त्यांनी ज्यावरती अंमल केला तर म्हणजे आता हे प्रत्येकाचे स्वतःचे विचार असतात. प्रत्येकालाच हे आवडतील किंवा नाही आवडतील सांगता येत नाही पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीवरती आणि विचार करून आपापलं जर ठरवलं तर नक्की त्याचा फायदा होईल. थँक्यू. हॅव अ नाईस डे. जय शिवराय guys. We will get the next video with the next guy. Thank you. It was nice to meet with him. Yeah, you can close the video now. We just तुम्हाला माझं चॅनल दाखवतो.